नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे वालाच्या शेंगांची भाजी। याला आपण वालपापडी देखील म्हणतो। इकडे मी अर्धा किलो वालाच्या शेंगा घेतल्या आहे। आता आपण शेंगा तोडून घेऊ। तर आता ही जी वालाची शेंग आहे याला तोडताना एक लक्षात घ्यायचं की शेंगांच्या आजूबाजूला शिरा व्यवस्थित काढून घ्यायच्या, म्हणजे ते शिरा भाजी खाताना लागत नाही। त्या शिरा काढल्यानंतर ती वालाची शेंग ओपन करून व्यवस्थित पाहून घ्यायची, कारण एखादी शेंग किडलेली असू शकते। तर याबाबत आपण काळजीपूर्वक बघून घ्यायची। तर या शेंगा मी व्यवस्थित तोडून आणि निवडून प्लेटमध्ये घेतलेले आहे। तसेच 5-6 लसणाचे काप मी घेतलेले आहे। थोडेसे जिरे, धना पावडर, हळद, हिंग, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आपल्याला। आता ह्या तोडलेल्या ज्या शेंगा आहेत त्या मी व्यवस्थित धुवून घेत आहे। त्यानंतर मी कढईमध्ये थोडे तेल टाकते। त्यानंतर मी त्यात थोडे जिरे टाकते। जिरे असे आपल्याला तडतडू द्यायचे आहेत। मग जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण लसणाचे काप टाकूया। त्यानंतर आपण त्यामध्ये 1.5 चमचा धना पावडर टाकायची आहे। धना पावडर टाकल्यानंतर मी त्यामध्ये पाव चमचा जिरा पावडर टाकत आहे, पाव चमचा हळद, 1.5 चमचा तिखट टाकलेले आहे। तिखट हे आपल्याला नंतर टाकायचे, कारण तिखट आपले जळू शकते, म्हणून आपण ते तिखट नंतर टाकायचे आहे। आणि त्यात पाव चमचा हिंग टाकलेला आहे मी। त्यानंतर आपल्याला त्या वालाच्या शेंगा ज्या आपण तोडलेल्या आहेत त्या धुवून स्वच्छ केलेल्या शेंगा आपल्याला त्यात कढईमध्ये टाकायच्या आहेत। आता ही भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची। भाजीत मी पाणी टाकले आहे। जर तुम्हाला भाजी कोरडी करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी कमी टाका, आणि जर थोडी रस्सा करायची असेल तर थोडे जास्त पाणी टाका। मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे, कारण मला भाजी फक्त लसलसीतच करायची आहे, रस्स्याची भाजी करायची नाही आहे। त्यामुळे मी भाजी अर्धाच ग्लास पाणी टाकलेले आहे। चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेले आहे। आणि त्यानंतर मग मी त्यावर ताट झाकून ठेवते। ती थोडा वेळ आपल्याला वाफवू द्यायची आहे, शिजू द्यायची आहे। भाजी शिजत असताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे। 10-15 मिनिटातच ती भाजी पटकन शिजते, तिला फार वेळ लागत नाही। आता आपली ही भाजी शिजून झालेली आहे। अतिशय चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे। आपले मुलं देखील ही भाजी अतिशय आवडीने खातील। ही भाजी एकदा करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।